माझ्या लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 16 एप्रिल 2026. काल 15 एप्रिलच्या डेडलाईननंतर आज सकाळपासूनच राज्यभरातील लाखो बहिणींच्या मोबाईलवर आनंदाचे मेसेज खणखणायला सुरुवात झाली आहे. हो, एप्रिल महिन्याचा हप्ता सरकारने बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. पण अजूनही अनेक बहिणी अशा आहेत ज्यांच्या खात्यात अद्याप 1 रुपयाही आलेला नाही. तुम्ही कमेंटमध्ये विचारलं होतं की आम्हाला मेसेज आला नाही किंवा आमचे पैसे नेमके कधी पडणार. तर आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या केल्याशिवाय तुमचे रखडलेले पैसे येणार नाहीत. आज 16 एप्रिल रोजी मंत्रालयातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार ज्यांचे फॉर्म डिस्ट्रिक्ट अप्रूव्हलच्या टप्प्यावर अडकले होते ते सर्व तांत्रिक अडथळे आता दूर करण्यात आले आहेत. आज सकाळपासून बँकांनी बल्क पेमेंट मोडवर काम करत सुरुवात केली आहे. एक महत्त्वाची टीप, जर तुम्हाला अजून मेसेज आला नसेल तर त्याचा अर्थ तुमचा अर्ज बाद झालाय असा होत नाही. सिस्टीमवर लोड असल्यामुळे मेसेज यायला थोडा उशीर होऊ शकतो. पण जर तुमच्या ओळखीच्या इतर महिलांना पैसे आले आणि तुम्हाला नाही तर मात्र तुम्हाला तुमचे स्टेटस पुन्हा एकदा तपासावे लागेल. ग्रामीण भागातील गावागावात असणाऱ्या बँक सखीकडे आता तुमच्या अर्जाचे स्टेटस चेक करण्याची विशेष सुविधा देण्यात आली आहे. ग्रामीण भागात नेटवर्क नसल्यामुळे ज्यांना मोबाईलवर मेसेज येत नाहीत त्यांनी बँक सखीची मदत घ्यावी. जॉईंट अकाउंटची समस्या, आजच्या अपडेटनुसार ज्या महिलांनी पतीसोबतचे सामायिक खाते जॉईंट अकाउंट दिले आहे त्यांचे पेमेंट अडकण्याची शक्यता आहे. सरकारने आता शक्यतो स्वतंत्र खाते देण्याचे आवाहन केले आहे. शहरी भागातील रिजेक्ट अर्ज, शहरी भागात अनेक महिलांचे अर्ज पत्ता जुळत नाही म्हणून परत पाठवले गेले आहेत. भाड्याने राहणाऱ्या महिलांनी त्यांचा सध्याचा पत्ता आधार कार्डनुसार अर्जात दुरुस्त करणे आवश्यक आहे. बहिणींनो, आनंदाची गोष्ट म्हणजे 16 एप्रिलपासून अर्जात दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा विंडो ओपन झाली आहे. जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असेल तर एडिट बटनावर क्लिक करून ती आजच दुरुस्त करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक 16 एप्रिलच्या आकडेवारीनुसार ज्यांचे पैसे इतर बँकांमध्ये तांत्रिक कारणामुळे अडकले होते त्यांनी पोस्टात खाते उघडताच त्यांचे पैसे 48 तासांच्या आत जमा झाले आहेत. त्यामुळे जर तुमचं खातं आधारशी लिंक होत नसेल तर पोस्टाचा पर्याय सर्वात उत्तम आहे. शेवटी इतकेच सांगेन, सरकारचे लक्ष आहे की 18 एप्रिलपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात एप्रिलचा हप्ता पोहोचला पाहिजे. त्यामुळे थोडा संयम ठेवा आणि तुमचं स्टेटस चेक करत राहा. तुम्हाला आज मेसेज आला का? तुमच्या खात्यात 15 रुपये जमा झाले की 3000? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर काही अडचण येत असेल तर तुमचा जिल्हा आणि तुमची समस्या कमेंटमध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांना नक्की उत्तर देईन. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.